जो संघ विजय होईल तो थेट आपल्याला रविवारच्या दिवशी म्हणजे अंतिम दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 8 षटकांचा हा सामना असेल. टॉस विन होतोय तो डिंगणे संघ. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. सुनील मालवणकर आणि अक्षय घाटवळ. खास करून सुनील मालवणकर सर ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली. चौकार षटकार. चला आजच्या दिवसातील हा अति महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघासाठी. खूप महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजय होईल त्याला आपल्याला रविवारच्या दिवशी अर्थात अंतिम दिवशी सुपर 8 मध्ये पाहण्यात येईल आणि जो संघ पराजित होईल त्याला या स्पर्धेतील पुढच्या सीझनची वाट पाहावी लागेल. चला रामेश्वर तीर्थबंबार्डे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा अंतिम सामना. दोन बलाढ्य संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानात सुनील मालवणकर साथीला अक्षय घाटवळ पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांची वाट पाहावी लागली पावसासाठी. पावसाचे आगमन झालं आणि पावसामध्ये जसं वाटलं होतं की सुरुवातीला 103 धावा चेस होणार नाही, परंतु सुनील मालवणकर यांची फलंदाजी, काय फलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः गोलंदाजीवर तुटून पडले सुनील मालवणकर आणि सामना विजयी झाले. आणि विजयाचा रिवॉर्ड म्हणून आता पाहायला मिळतंय की होता स्पोर्ट्स आजगाव संघ क्वालिफायर सामना खेळण्यासाठी पाहायला मिळतोय. षटक मैदानात हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय सोहेल शेख संघाचा आयकॉन. आणि समोर हॅलो आजगाव संघाचा आयकॉन पाहायला मिळतोय सुनील मालवणकर. हॅलो थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. निर्धारित 8 षटकांचा सामना. समोर सुनील मालवणकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळली ते सुनील मालवणकर पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे आयकॉन समोरासमोर बेस्ट ओव्हरचा बेस्ट चढत आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. लोअर फुलटॉस चेंडू होता त्याला सन्मान देतोय. सांघिक धावफलक खोललं जातंय 1 या धावसंख्येने. सावधगिरीची सुरुवात मैदानात पाहायला मिळते. चालू असलेला सामना दोन्ही संघांसाठी अति महत्वपूर्ण सामना. स्ट्राईकवर अक्षय घाटवळ ज्याच्या बॅटमधून रन्स निघतायत आजच्या दिवसात फलंदाजी होते आहे. परंतु आता अति महत्वपूर्ण सामन्यामध्ये इथे दिशा भटकणारी गोलंदाजी. पंच या चेंडूला दंडित करतात. स्वैर स्वरूपात 1 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. म्हणजे सांघिक धावफलक बिनगडी बाद 2 धावसंख्या धावफलकावर. सोहेल शेख गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळताना संघासाठी. पुन्हा एकदा दिशा भटकणारी गोलंदाजी वारंवार तीच दिशा भटकणारी गोलंदाजी आणि पंच या चेंडूला वारंवार दंडित करताना पाहायला मिळत आहेत. अवांतर धावसंख्येत 1 ने बोर. सांघिक धावफलक 3 धावसंख्या. समोर अक्षय घाटवळ सुंदर फटका पाहायला मिळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार 4 धावांसाठी स्वागत केलं जातंय चौकारांनी. आणि सांघिक धावफलक 7 धावसंख्या. अक्षय घाटवळ आणि सुनील मालवणकर
आजगाव संघाची ही जोडी पूर्णपणे बहरदार फलंदाजी करताना पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. हा महत्वपूर्ण सामना आहे. रविवारच्या दिवशी कुठचा संघ आपल्याला दिसेल. येणारी पुन्हा एकदा एका हाताने केलेला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूचा परतावा केला जातोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धावसंख्या अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. थोडीशी सावधगिरीची सुरुवात पाहायला मिळते. पहिलं षटक संघाचा आयकॉन हाताळतोय सोहेल शेख. अक्षय घाटोळच्या बॅट मधून एक चौकार निघाला आहे. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयच्या बॅट मधून काय फटका पाहायला मिळतोय. खरंच वीरेंद्र सेहवाग याची आठवण करणारा फटका. सुरेख फटका. नक्कीच या प्रकारची फलंदाजी आपण काही मागच्या वर्षात पाहिली होती. गजानन अदनकर अशा प्रकारचे शॉट खेळायचे. ते आज उपस्थित आहेत पॅव्हलियन मध्ये. कदाचित त्यांनाच एक सलामी देणारा हा फटका असेल. आणि सांघिक धाव 15 धावसंख्या पाहायला मिळते. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते सोहेल याची. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परिणामी चेंडू मात्र निर्धाव होतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती सोहेल कडून. कारण मागच्या चेंडूवर एक देखणा फटका पाहायला मिळाला होता तो अक्षयच्या बॅट मधून. धावफलक 15 धावसंख्या. आजगाव संघ पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका एका हाताने पाहायला मिळतोय. आणि चेंडू मात्र सीमेरेषेजवळ थोडीशी आपली गती कमी करतोय, कारण तिथे थोडासा पाणी असल्यामुळे चेंडू आपली गती करतो. नाही तर नक्कीच एक चौकार मिळाला असता. परंतु या ओव्हरमध्ये 17 धावसंख्येची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून. म्हणजे पहिल्या षटकाची सांगता होते. निर्धारित 8 षटकांचा हा सामना. प्रथम फलंदाजी करतोय तो वेतोबा आजगाव संघ. खास करून पाहायला गेलं तर दोन्ही सलामीचे फलंदाज वारंवार सुरेख कामगिरी करतायत फलंदाजीमध्ये. सोहेलची थोडीशी महागडी गोलंदाजी. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळत होतं मॅन फ्रॉम शिरोडा निखिल गोलंदाजी मार्कवर. समोर सुनील मालवणकर मॅन फ्रॉम मालवण. दुसरं षटक सुरेख प्रकारचा फटका. पुन्हा एकदा तिथे मात्र काय झेल टिपला जातोय. म्हणजे रामचंद्र कासकर मॅन फ्रॉम जारात. सुरेख सुपरमॅन सारखा झेल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पहिल्यांदा वाटलं होतं की इथून नक्कीच 6 धावा जात आहेत, परंतु सुरेख प्रकारचं झेल टिपलं गेलं. आणि या झेलसाठी सृष्टी स्पोर्ट्स नेमे संघाचे मालक यांनी 200 रुपयाचे पारितोषिक रामचंद्र कासकर याला प्रदान केलंय. धन्यवाद सागर. काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते. पहिल्यांदा वाटलं होतं की काय शॉट होता, टाळ्या वाजला होता. आणि मनोज भोगळेंकडून पण या कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येतंय. म्हणजे बक्षिसांची खैरात केली जाते. नवीन फलंदाज सचिन आचरेकर मैदानात पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे पूर्ण श्रेय जात आहे ते रामचंद्र कासकर याला. काय झेल टिपला. नक्कीच सुपरमॅन जॉन्टी रोडची आठवण करून देणारा झेल हा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निखिल कडून सुनील मालवणकर यांचा झेल तो टिपला. 300 रुपयाचा मानकरी ठरला तो रामचंद्र कासकर. दरम्यान नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो सचिन आचरेकर. उलटचा चेंडूला समोरच्या दिशेने उडवला जात आहे, परंतु तिथे राजा नाटेकर पाहायला मिळतोय आणि झेल टिपला जातोय. आणि आल्या पावली मात्र माघारी परततोय तो सचिन आचरेकर. गोल्डन डकचा शिकार ठरताना पाहायला मिळतोय सचिन आचरेकर. 17व्या धावसंख्येवर थोडीशी लडकवणारी फलंदाजी पाहायला मिळते ती आजगाव संघाचं. तडा देणारे म्हणजे खास करून पहिला विकेट जो रामचंद्र कासकरचं झेल, त्यानंतर फलंदाजी लागलेली ही तडा सचिन आचरेकर माघारी परततोय. दरम्यान नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो रोहन लोणे मॅन फ्रॉम शिरोडा.
समोर मॅन फ्रॉम शिरोडा निखिल पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सांघिक धावफलक मात्र स्थिरावलाय 17 या धावसंख्येवर. बहुमूल्य 2 गडी गमावून बसतोय तो आजगाव संघ. खास करून श्रेय द्यावा लागेल क्षेत्ररक्षणाला. नक्कीच सुनील मालवणकर यांचा वाटला होता की चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, परंतु तो झेल मॅन फ्रॉम झाराप रामचंद्र कासकर. रोहन लोणी आल्या आल्या स्वागत करतोय निखिल याचा 6 या धावसंख्येने. काय फटका पाहायला मिळतोय तो रोहन याच्या बॅट मधून. जी स्थिरावलेली धावसंख्या होती ती वाढली जाते 6 धावसंख्येने 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत पाहायला मिळते. एकीकडे निखिल तर दुसरीकडे दोन्ही शिरोडा पाहायला मिळत आहेत. थोडासा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न राहतोय. चेंडू मात्र खेळपट्टीवर विसावताना पाहायला मिळतोय. 23 धावसंख्या धावफलक्यावर. दुसरे षटक 2 हादरे देणारे षटक पाहायला मिळतोय आणि एक षटकार खर्च करताना पाहायला मिळतोय तो निखिल. रोहन लोणे वैयक्तिक एका षटकांनी खेळतोय. सुरेख प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने चेंडू जातोय लांब 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 आणि खूपच लांब 6 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते रोहनेच्या बॅट मधून. जसं पॅव्हलिन मधून सेट होऊन गेलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 29 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका येईल का रोहनेच्या बॅट मधून. सांघिक धावफलक 29 धावसंख्या पोहोचते. 2 गडी गमावून बसतायत ते आजगाव संघ. दोन्ही संघासाठी अति महत्वपूर्ण हा सामना. बॅटची एज होती, संधी होती झेल टिपण्याची, परंतु अतिरिक्त वेग आणि 1 धावसंख्येवर समाधान मानते. आणि या 1 धावसंख्येने 2 षटकांची सांगता होते आणि सांघिक धावफलक 30 या धावसंख्येवर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची सांगता होते. सांघिक धावफलक 30 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करतोय तो वेताळेश्वर आजगाव संघ. समोर आई माऊली डिंगडे संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रथम नाणेफेक बिन झाला होता. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आजगाव संघाला. पहिला गडी पास झाला होता तो सुनील मालवणकर यांच्या स्वरूपात. त्यानंतर दुसरा गडी सचिन आचरेकर माघारी परतले आल्या पावली. आणि सांघिक धावफलक मात्र 15च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळते. 30 धावसंख्या 2 षटकांच्या सांगतीनंतर. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय तो सोहेल शेख, संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार. स्पर्धेचा नियम 2 षटकानंतर खेळपट्टीवर पाणी ओतलं जातं. पाऊस असो अथवा नसो. थोडस ऍडव्हान्टेज किंवा गेमला संतुलित करण्यासाठी ही एक नियम आपण ठेवलेला आहे. दरम्यान तिसरं षटक सोहेल शेख मैदानात पाहायला मिळतोय. समोर रोहन लोणे त्याच्या बॅट मधून 2 षटकार निघाले आहेत. पुन्हा एकदा थोडासा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा बॅटला जाऊन आदळतोय. त्यामुळे 1 धावसंख्या मैदानात पाहायला मिळते. तिसरं षटक सोहेल याच्या स्वरूपात. सांघिक धावफलक 31 धावसंख्या धावफलकावर. सलामीचा फलंदाज अक्षय घाटवळ. इथे मात्र थोडा दिशा भटकणारी गोलंदाजी पंच या चेंडूला दंडित करता येतात. तर 1 धावसंख्या स्क्वेअर स्वरूपात पाहायला मिळते. तिसरं षटक थोडीशी दिशा भटकणारी गोलंदाजी सोहेल कडून पाहायला मिळते. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजावर. पाहायला गेलं तर स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला दोन्ही शिरोड्याचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्ण प्रयत्न राहतोय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव स्थिरावतोय. 33 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावतोय. सुंदर आयोजन पाहायला मिळते काजावाडी ग्रीन पार्क मैदानात. तब्बल 5 दिवस चालणार ही स्पर्धा. स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस. इथे
पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 22च्या स्वरूपात एक धावसंख्या धावफलकावर 34 धावसंख्या पोहोचते. तिसरं षटक निर्धारित 8 षटकांचा सामना. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. जो विजयी होईल तो सरळ रविवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा थोडासा बचावात्मक फटका पाहायला मिळतोय. परिणामी एक धावसंख्या पाहायला मिळते. कारण सोहेलचा अतिरिक्त पेस थोडासा बेट करतोय अक्षयला. समोर रोहन लोणे. एक मोठा फटक्याची अपेक्षा असेल संघाकडून, कारण रोहनच्या बॅट मधून 2 षटकार निघाले आहेत. म्हणजे तो जाणतोय चेंडू बॅटवर नीट येतोय. हो, थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडा तिथेच विसावतोय. 34 धावसंख्या धावफलकावर, 35 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सलामीचा फलंदाज अक्षय नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आणि 7 चेंडू मध्ये जो 14 धावसंख्येने खेळतोय तो रोहन लोणे. हो, थोडासा लेट चेंडू बॅटवर येतोय आणि बीट होतोय थोडासा रोहन लोणे. थोडीशी अतिरिक्त गतीची वाट पाहत होता, परंतु या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते आणि 3 षटकांची सांगता होते आणि सांघिक धावफलक आजगाव संघ 35 धावसंख्येवर पोहोचतोय. तर पाहायला गेलं तर थोडीशी सावधगिरीची सुरुवात पाहायला मिळते. 100 या धावसंख्येचा आकडा गाठावा लागेल आजगाव संघाला. कारण पाहायला गेलं तर ही खेळपट्टी फलंदाजीला थोडीशी पोषक खेळपट्टी अशी आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून. दरम्यान चौथं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय तो सूरज रावत मॅन फ्रॉम पडवे पाहायला मिळतोय. समोर मॅन फ्रॉम शिरोडा अक्षय घाटो, ज्याच्या बॅट मधून रन्स आलेले आहेत. पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात पाहायला मिळते सूरज रावत कडून. महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी हा सामना आहे. पूर्णपणे योगदान द्यावे लागेल सर्व खेळाडूंना. त्यासाठी ही चाललेली झटपट आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. धावफलक 35 धावसंख्येवर स्थिरावतोय. सलामीचा फलंदाज अजूनही अक्षय घाटवळ मैदानात फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला रोहन लोणे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसतोय हवेमध्ये आणि चेंडू तिथेच विसावतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. 2 धावसंख्येची पूर्तता मैदानात पाहायला मिळते. सांघिक धावफलक बऱ्याच कालावधीनंतर 37 धावसंख्येवर स्थिरावते. चौथं षटक सूरज रावत. ऍव्हरेज षटक पाहायला मिळते. मोठे फटके खेळावे लागेल अक्षयला, कारण अक्षयमध्ये ती क्षमता आहे. कारण आजच्या दिवसामध्ये अक्षयाने फलंदाजी केली आहे सुरेख प्रकारे. इथे मात्र थोडासा खाली राहिलेला चेंडू बीट करतोय पूर्णपणे अक्षयला. निर्धाव चेंडू स्कोर बुक वर पाहायला मिळतोय. 37 धावसंख्या स्कोर बुक वर. प्रथम फलंदाजी करताना आजगाव संघ आई माऊली डिंगडे संघासमोर. थोडीशी धावसंख्येला रोधक राहणारी गोलंदाजी पाहायला मिळते सूरज कडून. इथे मात्र काय पंच पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला उडवतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. बऱ्याच कालावधीनंतर अक्षयाच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. काय पंच पाहायला मिळाला अक्षयाचा. सांघिक धावफलक पोचते या 6 धावसंख्येने 43 धावसंख्या. आणि रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू रेफर केला आहे 1 बाउन्स साठी. बघू काय होतंय. तपासणी केली जाते थर्ड अंपायर कडून. बघू काय होतंय या चेंडूवर. आणि हा रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. नो चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच म्हणजे अक्षयसाठी आणि एक संधी असेल की एक मोठा फटका खेळावा. सांघिक धावफलक 43 धावसंख्या.
रिव्ह्यू सक्सेसफुल पाहायला मिळते. मोठा फटका हवेमध्ये थोडासा फटका स्थिरावतोय. फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे खेळाडू सेफ असेल आणि तोपर्यंत फ्री हिटच्या चेंडूवर 2 धावसंख्येची पूर्तता पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक पोहोचता येते. 46 धावसंख्या. अक्षय घाटोळ काय फटका पाहायला मिळाला अक्षय याचा. सूरज रावत आतापर्यंत गोलंदाजीमध्ये 10 धावसंख्या खर्च करतोय. थोडीशी पाहायला गेले तर चौथं षटक हे इथं मात्र पोलटाचा चेंडू त्याला उडवलं जातं. चेंडू जातोय लांब 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 आणि खूपच लांब 6 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते अक्षयाच्या बॅट मधून आणि सांघिक धावफलक पोहोचता येते. 52 धावसंख्या. या षटकाराने चौथं षटक महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. सूरज रावतवर आक्रमण केलं जातंय. तब्बल 17 धावसंख्या खर्च करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. म्हणजे 4 षटकांच्या संघाने तर सांघिक धावफलक पोहोचता येते. 58 धावसंख्या. काय फलंदाजी पाहायला मिळते ती अक्षयच्या बॅट मधून. दरम्यान पुढील समालोचनासाठी मी माझे मित्र नितीन गोलतकर यांना आमंत्रित करतोय आणि मी थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जनार्दन. अधिक संदेहातील एक अंतिम सामना आजच्या दिवसातील एक महत्वपूर्ण सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आणि ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये अक्षय घाटोळ आणि त्यानंतर त्याला अतिशय सुरेख साथ देताना रोहन लोणे. मैदानाच्या दर खेळपट्टी जर आपण विचार केला गेला ना संध्याकाळच्या सत्रात बऱ्याच वेळा आपण पाहतो स्कोर चेस करणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि ज्या प्रकारे 5वें षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत जर आपण धावसंख्या जर पाहिली तर 59 धाबा 2 गडीच्या बोबदल्यानंतर. अगदी निखिल गोलंदाजी मार्कवर दिसतोय. हा देखील एक आखुटापाचा चेंडू अगदी डोळे बंद करून हा शॉट खेळला गेला. त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता नकार देतोय. जाणतोय दोन्ही फलंदाजांच्या विकेट अतिशय महत्वाच्या आहेत कारण ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये चालली आहे ना एका दुसरा खराब जर आपण निर्णय घेतला मैदानामध्ये रनआउटच्या स्वरूपात जर विकेट जर बहाल केली तर आपला संघ बॅकफुटवर जाऊ शकतो आणि तीच रणनीती मैदानामध्ये आखणं आणि त्याच्यावर अवलंब करणं अतिशय महत्वाचं. हा देखील सुरेख फटका अलॉंग विथ द कार्पेट शॉर्ट डीप कव्हरच्या दिशेने देखील चेंडू ट्रॅव्हल करतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण देखील डीप मध्ये पाहायला मिळत. अतिशय क्रिकेटचं सौंदर्य ज्याला आपण म्हणतो तोच एक फटका. या दरम्यान मात्र सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 65 धाबा. अगदी 5वें षटक प्रगतीपथावर असताना अगदी 3 चेंडूचा देखील या षटकातील खेळ समाप्त होतो. हा देखील एक सुरेख चेंडू त्यापेक्षाही अतिशय देखणा फटका. काय फटका खेळला या चेंडूवर. अगदी स्क्वेअर लेगचा खेळाडू देखील फक्त दर्शक बनून राहिला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी चेंडूच्या पॅड खालून आली आणि त्यानंतर आघात केला गेला आणि अगदी भिरकावून दिला गेला हा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. अगदी फुल 6 धाबा देखील वसूल केल्या गेल्या. धावसंख्या स्कोरबोर्ड जर आपण पाहिली तर तब्बल 68 धाबा. हा चेंडू देखील अतिशय सुरेख चेंडू. ज्या प्रकारचा चेंडू टप्पाकांत उसळी घेणार दिसणार बाईच्या स्वरूपात देखील एक धाव. सांघिक धावसंख्या देखील परावर्तित. धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 69 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यानंतर. अगदी सांगता करणारा चेंडू या षटकातील आणि कशा प्रकारे सांगता केली जाईल. अतिशय देखणा फटका देखील खेळला होता पण याच फटक्यासाठी कदाचित डीप मध्ये प्रोटेक्शन आहे थर्ड मॅचच्या दिशेने. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. अगदी 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तब्बल 70 धाबा देखील स्कोरबोर्डवर लावल्या जात आहेत. धावसंख्या आहे 70 धाबा. अगदी अक्षय घाटवळच्या फलंदाजी बद्दल आपण सांगायला गेलो तर पहिले 6 चेंडू जर वगळले ना त्यानंतर मात्र
सुरेख फलंदाजी येणाऱ्या 9 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची आत्मशबाजी या फलंदाजाने केली. एकूण 38 धावांवर खेळतो, ज्यासाठी 15 चेंडू देखील त्याने खर्ची घातले. त्यानंतर मात्र रोहन लोणे अतिशय नेत्रप्रदीपक फलंदाजी दुसऱ्या एंडने देखील पाहायला मिळते. 22 धावा, ज्याच्यासाठी चेंडू खेळले तरी 13 आणि स्कोर बोर्डवर जर लक्ष घातलं ना तर 6 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला दिसतोय. हा 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 क्रिकेटची राजा टायमिंग काय क्लास दाखवतोय या फटक्यावर अक्षय गाठवा. या आधीच्या फटक्यावर क्लास पाहिला होता आपण. अगदी खबर त्यांच्या डोक्यावर षटकार टाकला होता आणि हा देखील षटकार तोच क्लास अगदी अधोरेखित करणारा असंख्य स्कोर बोर्डवर दिसतोय आपल्याला. 76 धावा. हा देखील सुरेख फटका, देखणा फटका, अगदी टॅप करतो चेंडू, चेंडू जातो धर्मांच्या डोक्यावरून. अगदी वीरेंद्र सेहवागच्या फटक्याची आठवण करून देणारा षटकार. अगदी अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारे अगदी अंगावर चेंडूवर ग्लान्स दिला ना, चेंडूला अगदी टॅप केलं, अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर उल्लंघन करताना दिसला. अगदी 50 धावा 17 चेंडू मध्ये अर्धशतक आपल्या अगदी फलकावर लावतोय अक्षय गाठवड. टाळ्यांचा गजर अगदी होतोय, कारण ज्या प्रकारची फलंदाजी या नॉकआउटच्या मॅच मध्ये कारण जिंकणारा संघ अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. आता मात्र तोच फटका देखील खेळण्याचा प्रयत्न होता विकेट किपरच्या डोक्यावरून. थोडासा मिस टायमिंग फटका देखील. अगदी धावसंख्या स्कोर बोर्ड जर आपण पाहिली ना तर 6 षटक प्रगतीपथावर असताना 83 धावा. अगदी रोहन लोणे देखील आतापर्यंत सुरेख फलंदाजी आणि त्याला समोरची साथ देखील देतोय आणि येणाऱ्या चेंडूवर देखील इरादे असतील जास्तीत जास्त धावा वसूल कराव्यात आणि अक्षय गाठवडच्या पावलावर पाऊल टाकावं. अगदी पंचांचा इशारा येतोय सुवर चेंडूचा. अगदी फलंदाजाला खेळता न येणारा हा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर इशारा येतोय. आहे स्वर चेंडू आणि धावसंख्या स्कोर बोर्ड आपल्याला दिसेल ती म्हणजे 84 धावा 2 गडीच्या मोबदल्यानंतर. अगदी ज्या प्रकारे स्कोर चाललाय ना, 61 दाबलाय वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव संघाने. संध्याकाळच्या सत्रात मात्र आलाय 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 सुरेख फटका, अगदी काऊ करण्याच्या डोक्यावरून रोहन लोण्याच्या वाटमधून वाचताय. षटकार षटकार षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिले ना ज्या प्रकारचा चेंडू त्यापेक्षाही वेगात चेंडूवर गाड आली आणि भिरकावून दिला चेंडू अगदी काबू करण्याच्या डोक्यावरून सीमारेषेचं उल्लंघन झालं. अगदी अक्षय गाठवाडा सांगतोय एक तुझी तर एक माझी. अगदी धावसंख्या स्कोरबोर्ड आपण पाहतोय ती तब्बल 90 धावा. बऱ्याच कालावधीनंतर एक निर्धाव चेंडूची देखील गणना स्कोरबोर्ड होताना दिसते. अगदी निर्धाव चेंडूने या षटकाची देखील सांगता होईल. 6 षटकांचा 36 एक बॉल बाकी आहे. अगदी या षटकातील अधिक शेवटचा चेंडू देखील बाकी आहे. धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती म्हणजे 90 धावा. शेवटचा चेंडू सांगता करणार या षटकातील चेंडू. अगदी आखोबापात चेंडू होता. रोहन लोणे जाणतोय थोडासा मिस टायमिंग देखील फटका झालाय. एक धाव तर घेतली जाते वेगात, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न नकार देतोय राजा नाटेकरांची. अर्थात जर विकेट घ्यावी रनआउटची हे मनामध्ये अतिशय मनशा होती, पण ज्या प्रकारचा थ्रो आला ना या पावसाच्या सरींमध्ये थ्रो कलेक्शन करणं थोडस अवघड होऊन जातंय. अगदी शेवटच्या चेंडूवर आला 2 धाबा. धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 92 धाबा. त्यासाठी घरची घातले 2 गडी. येणाऱ्या 2 षटकांचा देखील असून एक खेळ बाकी असेल, पण येणाऱ्या 2 षटकांचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत मात्र या दोन्ही फलंदाजांनी अगदी सुरुंग लावला प्रत्येक गोलंदाजाच्या मनसुबाला देखील. अगदी वाटलं होतं ज्या प्रकारे सुनील मालवणकर सर मागे परतले होते ना
एक नेतृत्वक झेलवर बाद होऊन त्यानंतर वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटवर जाईल वेताळेश्वर आजगाव संघ, पण ज्या प्रकारे अक्षय घाटवा, रोहन लोणे या ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये केली आहे ना, अक्षरशः सुरुंग लावला आई माऊली डिंगणे संघाच्या मनसुबांना. आता मात्र एक 7वं षटक असेल आणि 7व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी, आरंभ करण्यासाठी गोलंदाज आपल्याला दिसतोय राजा नाटेकर. अगदी सावंत तालुक्यातून मळगाव गावचा सुपुत्र, बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये अतिशय, तर सिंधुदुर्गाच्या टेनिस पटलावर ज्यावेळी आपण प्रवेश करू ना त्यावेळी आवर्जून या फलंदाजाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. हा देखील एक सुरेख फटका, देखणा फटका, गली पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. म्हणतो जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल थर्डमॅनचा बॅकअप करून फील्ड करून ठेवतील. 2 धावांची पूर्तता. आता मात्र तो देखील सुरेख होता, मात्र कलेक्शन मध्ये गफलत झाली आणि याचे रूपांतर होतंय अगदी खराब क्रिकेट म्हणून. या चेंडूवर आलं तब्बल 4 धावा आणि त्या 4 धावा अगदी धावून पूर्ण केल्या गेल्या. या आधीच्या मॅच मध्ये देखील पाहिलं आपण, अगदी वेताळेश्वर आजगाव संघाकडून ती किमिया साधली होती. अगदी 3 चेंडू 7 धावा असताना अगदी लगोरी चेंडूच्या खेळाची एक आठवण करून द्यावं परिस्थिती मैदानामध्ये पाहिली. तब्बल 6 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि तीच परिस्थिती अगदी या सामन्यामध्ये देखील. या दरम्यान मात्र आता मात्र हा देखील झेल सुटतोय. अगदी नारायण देखील सांगतोय की ज्या प्रकारच्या पावसाच्या सरी मैदानामध्ये कोसळतात ना, आणि त्या पावसाच्या सरीमध्ये क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी करणं बरंच कठीण होऊन जाईल. अगदी आता मात्र खरी फिलिंग येते विवेक सर, पावसाच्या सरी पाहून आता मात्र खरी रबर बॉल पावसाळी क्रिकेटची आठवण येते. आलाय का मोठा फटका, अगदी हवे चेंडू 2 क्षेत्ररक्षक घेतात झेल गाडी, मात्र हा देखील झेल सुटतोय. अगदी डीप कव्हरच्या दिशेने जी 4 व्हीलर आहे ना, जरा विनंती आहे, जरा लाईट जरा बंद करा. डीप कव्हरच्या दिशेने जी 4 व्हीलर आहे व्हाईट कलरची, थँक्यू, जरा लाईट बंद करा, थँक्यू. अगदी या दरम्यान मात्र बराच काळ हवे चेंडू झेल टिपला जाईल का, हा देखील झेल सुटतोय. या क्षणी मात्र हे झेल सोडणं, अगदी संघाला बॅक फील्डवर पाठवणं, अगदी सगळे सांगतात. तर सागर गोवे देखील सांगतायत, जर रामचंद्र कासकरचा एक झेल सोडला ना तर आई माऊली डिंगणे संघाची क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र अतिशय सुमार दर्जाचा आहे. अगदी 100 धावा धावफलकावर. हा देखील सुरेख फटका, देखणा फटका, चेंडू भिरकावून जातोय लॉंग अपच्या डोक्यावरून, पार चेंडू जातोय तरी पार आलाय. सुरेख खडखडीत दिमागदार अक्षय ब्रँडेड षटकार. यस, मी म्हणेल मॅच अजून गेली नाही. आई माऊली डिंगणे संघाच्या खेळाडूंचे झुकलेले खांदे सांगतायत की स्कोर बराच मोठा झालाय. मी म्हणेल अजून एक इनिंग बाकी आहे, बरीच फलंदाज देखील तुमच्याकडे आहेत. झुकलेले खांदे ठेवू नका, क्रिकेट असा खेळ आहे. या दरम्यान मात्र काय अगदी अंडरआर्म क्रिकेटची आठवण करून देणारा हा फटका, चेंडू जातोय लांबच लांब, आलाय सुरेख अक्षय ब्रँडेड या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा दणदणीत कणकणीत षटकार. अगदी आपण रिएक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो ज्या प्रकारचे चेंडू टप्प्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणार अक्षय घाटवाने जो प्रहार केलाय ना, उत्तर नव्हतं गोलंदाजाकडे, मनसुब्याला सुरुंग लावला. अगदी 7 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्ड आहे 112. अगदी 70 धावसंख्येवर खेळतोय, ज्यासाठी 23 चेंडूचा देखील सामना केलाय. या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप कव्हरच्या दिशेने, प्रोटेक्शन आहे, एक धाव देखील घेतली जाईल, एक धाव तर घेतली जाते. हा देखील खराब क्रिकेट मी म्हणेल. अगदी 3 धावा पूर्ण केल्यात आणि या चेंडूवर आले तब्बल 4 धावा. अगदी या
स्पर्धेतील हायएस्ट धावसंख्या आहे कालच्या दिवसातील 124 धावा. आई पावणे माडखोल संघात 124 धावा केल्या होत्या. या दरम्यान मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन रिचन मध्ये. अगदी क्षेत्रक्षी गेल बॅकअप करून फेल करून तो देईल. एकच धाव घेतली जाईल आणि अक्षय गाठवे अगदी येतोय स्ट्राईक वर. आतापर्यंत 70 धावाच्या खेळीमध्ये 23 चेंडूचा देखील सामना केला. चौकार षटकांची आत्तषबाजी आणि मी म्हणे चौकार षटकांच्या आत्तषबाजीपेक्षा ज्या प्रकारची नजाकत दाखवली नाही या फलंदाजाने आपला क्लास सिद्ध केलाय, आपली योग्यता सिद्ध केली. या दरम्यान मात्र अजून एक मिसफील्ड रूपांतर होते त्याच्या 2 धावांमध्ये. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 119 धावा. अगदी एक षटकार जर आला ना तर जी हायएस्ट टोटल आहे ना त्याची बरोबरी करण्याची नामी संधी निर्माण होईल. या दरम्यान मात्र फेक धारण केला जातोय. निर्धावी चेंडूची गणना स्कोरबोर्डवर अगदी भन्नाट वेग या चेंडूवर येतो. टप्पा खाल्यानंतर त्यापेक्षाही वेग वाढतो या चेंडूचा. 119 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर. सुरेख 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 काय फटका खेळला. अगदी अत्तरकटचा फटका. अगदी थर्ड मॅन रिचर मध्ये चेंडू सीमारेषेचे उल्लंघन करतो. आणि या षटकाराने काय घडलं मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये. अगदी या स्पर्धेतील हायएस्ट टोटल आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर दिसते ती म्हणजे तब्बल 125 धावा. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू घेऊन फायनल टोटल ठरवणारा चेंडू घेऊन दीर्घायू चेंडूने इनिंगची सांगता होते. अगदी 125 धावा स्कोरबोर्डवर आई माऊली ढिंगणे संघाला या सामन्यात या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि पाठलाग करण्यासाठी तुम्हाला मात्र आता मात्र ज्या प्रकारचे प्रतिस्पर्धी संघाने तोडफोड फलंदाजी केली, गोलंदाजाचे आणि क्षेत्ररक्षणाचे मनसुबे उद्ध्वस्त केले, सुरुंग लावला आणि तोच सुरुंग तुम्हाला देखील दाखवावा लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला अतिशय लयबद्ध फलंदाजी करावं लागेल. येणाऱ्या 8 षटकामध्ये तब्बल 126 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि 126 धावांचा पाठलाग कशा प्रकारे आई माऊली ढिंगणे संघ करेल, ही येणारी वेळ येणारी काळ कोणत्या संघाला उपांत्य प्रेरित घेऊन जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल येत आहेत. अगदी आजच्या दिवसात एक सुमधुर आवाज विवेक परब सर आणि मी आजच्या दिवसासाठी नितीन गोलतकर आपल्या सर्वांची रजा देतोय. धन्यवाद सर. रामचंद्र कासकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं. रामचंद्र कासकर आपण व्यासपीठावर यावं. आपलं पारितोषिक स्वीकारा. 300 रुपयांचं पारितोषिक आपल्या एका दर्जेदार झेलसाठी. एक वेळ वाटलं होतं त्या झेलमुळे या सामन्यामध्ये बराच फरक पडेल, मात्र त्यानंतर आधीच्या सर्व सामन्यांची कसूर भरून काढली अक्षय गाठव्याने आणि त्याला सुंदर साथ दिली रोहन लोणेने. धन्यवाद. आपण आवाज ऐकत होतो जनार्दन डिचोलकर आणि नितीन गोलतकर सरांचा. हे 2 सुमधुर आवाजाच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय. आपण पाहतोय सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 रामेश्वर क्रिकेट क्लब तेरसे बांबारने आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि दुपारच्या सत्रानंतर खऱ्या अर्थाने पावसाची हजेरी देखील या मैदानावर लागली. मात्र पावसाळा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या विभागांवर मात करत वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. मैदानावर 4 व्हीलर घेऊन कोणीही प्रवेश करायचा नाही.
आउटफिल्ड ओली झाली आहे, त्यामुळे गाडी रुपण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कार कोणीही मैदानावर आणायच्या नाहीयेत. सुंदर नीटनेटकी स्पर्धा, दर्जेदार आयोजन आणि या आयोजनामुळे आजच्या दुसऱ्या दिवसाची ही रंगत संगत आपण अनुभवतोय. आपण पाहतोय सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026. कालच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला सिंधुदुर्गातील मराठी समालोचनाचा गोड आणि भारदस्त आवाज समीर राणे सर. आजच्या दिवसामध्ये देखील जनार्दन डिचुलकर सर, नितीन वोलतकर सर पंचांच्या भूमिकेत संपूर्ण स्पर्धेसाठी नितीन जबडे सर आणि त्यांच्या साथीला बंटी केरकर सर. स्पर्धा म्हटली की जबाबदाऱ्या आल्या आणि त्या जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडताना ही थोडीशी मजा आहे. मैदानामध्ये देखील या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सामना सुरू होण्यापूर्वी 1 ते 2 बादल्या पाणी, 2 षटकांनंतर प्रत्येकी बादले. दुपारनंतर या बादल्या कदाचित पडणाऱ्या पावसाला चिडवण्यासाठी असतील. प्रथम फलंदाजी केली वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघाने, जमवल्या 125 म्हणजे या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या आणि 126 धावांचा पाठलाग. गोलंदाज तयार, अकोटपची गोलंदाजी, सोहेल शेख स्ट्रायकिंग एंडवर. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त 1 धाव बहाल केली जाईल. 125 ला गवसणी घालणारी पहिली धाव, त्यानंतर फ्री हिटचा इशारा. समोर गाडीची लाईट चालू आहे, त्या कार चालकांना विनंती. धन्यवाद. गोलंदाज तयार, ओंकार गोलंदाज. अकोटप्याचा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, दोन्ही हात समांतर, चेंडू अवांतर. नो चेंडूचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असेल म्हणजे लायसन्स टू किल होतो या आधीच्या चेंडूवर. आता टू बी हँग टिल डेथ म्हणजे नो बॉल असल्यानंतर फ्री हिट कंटिन्यू पाहायला मिळाली आहे. यावेळी कनेक्शन प्रॉपर आहे, हवेमध्ये मारलाय, खेचून मारलाय सोहेल शेखच्या बॅट मधून आरपार. षटकार, रवनाथ चषक षटकार आपण पाहतोय. 126 धावांचं आव्हान अंदराईच खेळला होता. यावेळी मात्र दर्जेदार फटका. 2 नो चेंडू नंतर फ्री हिटच्या चेंडूवर हा षटकार. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त करून गेलाय, धावफलक पोहोचलाय 8 वर. जबरदस्त बॅटिंग सुरुवातीलाच पाहायला मिळते. ओंकारवर कुरगोडी करणारी ही फलंदाजी. आई माऊली डिंगणे क्रिकेट संघ की वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ. सुनील मालवणकर स्वस्तात बाद झाले. अर्थातच रामचंद्रने एक नेत्रदीपक झेल टिपला पॉइंट क्षेत्रात आणि त्यानंतर बरसला अक्षय गाठवळ. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये स्टार फलंदाजी केली. यावेळी देखील अतिरिक्त उसळी, यावेळी देखील पाहायला मिळेल नो चेंडू. वारंवार अतिरिक्त उसळी आणि त्यावर नोचा वापर. धावफलक खूप मोठा आहे, धावांचा पाठलाग खूप जास्त करायचा आहे. काय प्रत्येक ओव्हरला 15 ते 16 धावा प्रत्येक षटकामागे आपल्याला जमवायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडीशी मदत गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. अतिरिक्त उसळी परत एकदा वेगवान स्तरावर गोलंदाजी करायचा मानस होता. 1 धाव चोरट्या स्वरूपात देखील धावायला मिळाली आहे. नो चेंडू दिलाय आणि त्यावर 1 धाव धावून आली आहे. 2 अतिरिक्त धावा आणि 2 अतिरिक्त धावांनी सांघिक धावफलक पोहोचवला गेलाय 11 वर. अटीतटीची लढत आहे. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू घेण्याची संधी असेल, ती सुद्धा ओव्हर द शोल्डर साठी आणि वाईड बॉल साठी. यावेळी कनेक्शन सुंदर आहे, सुंदर टायमिंगचा बेमिसाल शॉट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. शानदार, दमदार, धमाकेदार विस्फोटक षटकार. सोहेल शेखच्या बॅट मधून, सर्वेशच्या बॅट मधून आलाय. करेक्शन, सर्वेश स्ट्रायकिंग एंडवर. त्या सर्वेशने संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित केलाय पावसाळी रेनी क्रिकेट.
यामुळे आणखी एक कनेक्शन सुंदर आहे. दर्जेदार वा 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 लांब लचक दिल खेचक रामेश्वर चषक षटकार. 3 चेंडूंमध्ये 23 धावा खर्ची घातल्यात गोलंदाजाने, ज्यामध्ये 3 षटकार आले, 4 नो चेंडू आहेत, 3 षटकार आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर फलंदाजीवर वरचढ होते, गोलंदाजीवर फलंदाजीवर चढते. यावेळी मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. आणि जो मौका बनवला होता ना, सर्वेशला एक जीवदान मिळालंय. ओमकार यावेळी मनातल्या मनात बऱ्याच देवांची नावं घेत असेल. मैदानामध्ये गरमागरमीचं वातावरण, पावसाळी रेनी क्रिकेटमध्ये थंडीच्या वातावरणात गरमी काय अहसास आपल्याला पाहायला मिळेल. सोहेल 5 चेंडूंमध्ये 7 धावांची खेळी. सर्वेश 3 चेंडूंमध्ये 13 धावांची झाल्या. धावफलक पोहोचलाय 24 वर, माफ करा 25 वर. 5 चेंडू समाप्त झालेत. करेक्शन, 5 चेंडू समाप्त झालेत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कनेक्शन लाजवाब. हवाई सफर ऑन फायर. सर्वेश. रामेश्वर चषक षटकार 6 धावांनी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 126 धावांच्या पाठलागाला धावफलक पोहोचलाय 31 वर, 31. सुरुवातीला आपण पाहिली होती दर्जेदार चांगली फलंदाजी अक्षय घाटवळ. अक्षय घाटवळच्या 78 धावा. पहिल्या षटकामध्ये कुठल्या तब्बल 31 धावा. जबरदस्त बॅटिंग सर्वेश सावंतची. 4 चेंडू 19 धावांचा रतीब. आणि त्यांच्या सोबत 6 चेंडूंमध्ये 8 धावांची खेळी सोहेल शेख, वेताळेश्वर स्पोर्ट्स आसगाव. आणि त्यांच्या विरोधात अली माऊली डिंगणे क्रिकेट संघ मैदानामध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करतात. अस्तित्वाची लढाई आहे स्पर्धेमध्ये आणि क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये दावेदारी पेश करायची असेल तर हा सामना जिंकणं दोनही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो अपने घर के अंदर. गोलंदाजी मार्कवर अरफात होलसेकर, देवगड किल्लाचा हा खेळाडू. देवगडवरून बिलॉंग करतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये उदयोन्मुख खेळाडूंमध्ये त्याचे नाव घेतलं जातंय. कालच्या दिवसात शाहिद होलसेकर देखील त्याच भागातून या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता. चांगली गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणाऱ्या चेंडूवर स्लॉग करायचा होता. कनेक्शन नव्हत. डॉटबॉल. सुनील मालवणकर यांच्या गोदीत विसावलाय. दस्तान्यामध्ये डॉट चेंडूने. आता मात्र अरफातने सुंदर सुरुवात केली आहे. 31 धावांवर धावफलक स्थिरावलाय. करो या मरोची स्थिती आहे. करो या मरो नाही तो पुरी प्रतियोगिता से पॅक बरो. दर्जेदार स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तर आपल्याला चांगली कामगिरी करावीच लागेल. यावेळी देखील वरची कडा यष्टरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय फ्लाइंग झोन मध्ये. तडम्यांवरून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव आणि एकेरी धाबेने सांघिक धावफलक पोहोचवला गेलाय 32 वर. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव बहाल केली. अरफातने आपल्या स्पेलला सुंदर सुरुवात केली आहे. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहिला सिद्धेश याला एकही षटकार ज्याने खाल्ला नाहीये आणि चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी मॅच विनिंग कामगिरी केली ते सिद्धेश बगळे. आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. यावेळी देखील चांगली गोलंदाजी आहे. भरसक प्रयत्न. त्या प्रयत्नांना एकेरी धावेची लहर झालर दिली जाते. एकेरी धावेवरच समाधान मानावं लागेल. 33 धावा 33 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अरफात जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या गोलंदाजाने थोडीशी हाराकिरी केली. धावा बहाल केल्या. मात्र यावेळी कंजूसी गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2च धावा बहाल केल्या गेल्या. तटीची लढत आहे. आव्हान जिवंत ठेवणारी ही लढत आहे. प्री क्वार्टर मुकाबला आहे. थोडासा चहलकर्मी केली. लालित्याचा फटका. सुंदर टायमिंग साधलाय. चेंडूला पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. सोहेल शेखच्या बॅट मधून आलाय शानदार षटकार. जरा चेंडू प्रेक्षकांना विनंती असेल आतमध्ये टाका. जे आमचे प्रेक्षक
चेंडू पर्यंत नजर असेल त्यांनी कृपया विनंती असेल चेंडू लवकरात लवकर परतबा करा. अरफातवर हा पहिला घणाघात. यावेळी देखील कट करायचा होता. चांगली सेन्सेबल क्रिकेट खेळतोय. सीधी बॅट नो बकवास पाहायला मिळतोय यावेळी सोहेल शेखच्या बॅट मधून. दुसऱ्या बाजूला सर्वेश आडव्या हाती घेतोय गोलंदाजांना. चांगली पार्टनरशिप. 40 धावा धावफलकावर. अजूनही फक्त 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 11 चेंडूंमध्ये 40 धावांपैकी पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 1 समाप्त झाले. 31 होते. ही धाव कॅन्सल केल्यानंतर 8च धावा आल्या 4 चेंडूंमध्ये. डॉट बॉल, सिंगल, सिंगल आणि षटकार. आणि आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचवता कोण? तेरसे बांबार्डेचो मिनी कॅल्क्युलेटर, मिनी कम्प्युटर म्हटलं तरी वावग्या ठराचा नाही. नारायण बगळे. नारायणकडे बघितल्यानंतर डॅनियल व्हिक्टोरीची आठवण येता. जो मैदानात पावसाळी उतरताना फुटबॉल प्लेअर प्रमाणे उतरता. यावेळी सक्सेसफुल नाही. क्षेत्ररक्षकाच्या गोदीत नेमक्या मैदानात घडला तरी काय. सोहेल शेखने आकुट टप्प्याच्या चेंडूवर बॅकहँड जॅब खेळलो खरो. कम नशिबी फटको क्षेत्ररक्षकात हरत. अरफातने आणखी एक विकेट. पहिल्या गड्याचं पतन. सोहेल शेख बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. चेंडू फुटला होता त्यानंतर पायरव करताना पाहायला मिळतील. फ्रँकी पॉल. मॅन फ्रॉम शेर्ले फ्रँकी पॉल नंबर 3 वर. वेत्तेच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज म्हणून जे का गौरविण्यात करण्यात आलं. 14 षटकारांची आतषबाजी. फ्रँकी पॉल यावेळी 1 डाऊन पोझिशनवर. कारला परत एकदा विनंती. कव्हर क्षेत्रात जी कार आहे क्षेत्ररक्षकाच्या मागे त्यांना विनंती. लाईट जरा प्लीज बंद करा. धन्यवाद. अर्थात षटकाची शेवटचा चेंडू घेऊन यावेळी बाहेरची कडा. निर्माण क्षेत्रात परत एकदा फ्लाइंग झोन मध्ये जाताना चेंडू एकेरी धाव तर धावान पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी वळलेली पावला. या मॅच मध्ये नक्की मजा येतली. एकेरीचा लिहिल्या दुहेरीत रूपांतर झाला. फ्रँकीन आपला धावाची सुरुवात केली. तुमच्या सगळ्यांचं हात जोडून स्वागत. परत एकदा मालवणी आकाशवाणी केंद्रात धावफलक पोहोचलो 41. एका गड्याच्या मोबदल्यात या ओव्हरीत अरफातने दिले फक्त 10 रन. प्राईज विकेट नशिबाचो विकेट अर्थात त्याचा सोहेल शेखचो 2 षटकांच्या अंती 41. 126 चो पाठलाग. करंट रन रेट 20 पेक्षा जास्त म्हणजे 36 चेंडू आणि 85 ची गरज. 36 मध्ये जमवचे 85. सगळेच्या सगळे जमवले. मार्च एंडिंगचा टार्गेट पूर्ण झाला तर बोनस मिळतलो, इन्क्रीमेंट मिळतली आणि कदाचित प्रमोशन आहे. जर या टार्गेट पूर्ण झाला नाही तर डिमोशनची संधी. म्हणजे या स्पर्धेतून करूच लागतो राम राम. दोन षटकानंतर सकाळपासून जा ठरला. आयोजनात 2 दिवसांआधी आदल्या रात्री बसांचा सगळा ठरला आणि जा येवजला त्या साधताना मैदानात आमचे आयोजक हे कदाचित दुपारच्या सत्रापर्यंत जो पाऊस शिलून आहे ना अंकुश, त्या पावसाक ही चिडवण्याची तयारी आमच्या आयोजकांची. पावसाळी रबर बॉल क्रिकेट ठरवलं खरं, मात्र कालच्या दिवसात पावसानं थोडीफार हजेरी लावलेली. आजच्या दिवसात सकाळपासून जो गायब झालेलो तो थेट जेवल्यानंतर उगावलो. आणि या गणित कदाचित घरच्या मैदानावर मूळ पुरुषाचा असताना नारायण बगळेचा. कदाचित याच्या मागे नारायण बगळेचा हात असल्याची दाट शक्यता, कारण सृष्टी स्पोर्ट्स सुरुवातीक सकाळच्या सत्रात 2 मुकाबले जिंकून क्वार्टर फायनल मध्ये गेले आणि कदाचित हे पाऊस त्याला लेट निमंत्रण नारायण बगळेने दिलेला की काय. संघ मालकांनी देखील बरीच पानं लावलेली, बरेच देव पाण्यात होते आणि बरेच जोडणी करून इलेलो. 3 आठवडे ह्याच मैदानावर संघ मालक सागर
प्रॅक्टिस साठी येत होते ही देखील बातमी होती. जवळ परत एकदा मैदानात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनाकाळाचं असून हात जोडून स्वागत. अलवणी आकाशवाणी केंद्र सिंधुदुर्गची मायबोली गोलंदाजी मार्कवर सौरभ नाईक. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू परत एकदा दोन्ही हात समांतर चेंडू अवांतर बघता भजा मागता खाजा अशी गोलंदाजी समुद्रात मासो आणि तडीक माल हे जुनी मालवणी म्हणून तुमका सगळ्यांका माहित असतली. अतिरिक्त एकेरी रन्सान सांघिक धावफलक पोहोचलो 42 रन्सार 126 चा टार्गेट कारण 125 बनवत आजगाव संघांसमोरच्या संघात गेला. यावेळी अजून एक अतिरिक्त उसळी दुसरं बाउन्स नो घोषित केलं पंचांनी. त्यानंतर फ्री हिट असतली. फ्री हिट खूप महत्वाची. फ्री हिटच्या चेंडूवर नेमकी काय रणनीती असतली कारण सुरुवातीचे दोनही चेंडू अतिरिक्त धावांसाठी बहाल केले गेले. सौरभ नाईक गोलंदाजी मार्कवर. सौरभने देखील बऱ्याच स्पर्धांमध्ये प्रभावित केला. आकुटापाची वेगवान गेले शटांपूर क्षेत्ररक्षक तैनात आणि सचिन आचरेकरला वगळत चेंडू आखांड्या पार बडाघर पोकळ वासा वारो जाता भासा भासा चेंडू चौकार रामेश्वर 4. चौकारां सांघिक धावफलक पोहोचलो 47 रन्सार 125. प्रथम फलंदाजी करताना वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव ज्यामध्ये 78 रन्सांची खेळी. अक्षय घाटवळची सुंदर साथ रोहन लोणेची. यावेळी आकोटाप्याची वेगवान गोलंदाजी आणि सुनील वालवणकर बघा कदाचित सीझन बॉलची मॅच चालू आहे की काय. यष्ट्यांच्या मागे जवळपास 1 पिच एवढा अंतर ही देखील एक रणनीती असू शकता. वेगवान गोलंदाजी तशी सौरभच्या खांद्यांवर त्यांचं भरसक विश्वास आणि म्हणून कदाचित यष्टीरक्षक खूपच मागे. पुढे सरसाव्या खेळाचा प्रयत्न कनेक्शन नव्हता. सौरभने आपल्या दर्जेदार गोलंदाजीवर फलंदाजाक चारोखाने चित केला. मालवणीत संघाचा झाला तर ह्या दोनही चेंडूंवर काय नाही कळाक बोको गेलो माळा. सर्वेश 9 चेंडू 24 अशी कामगिरी. बरोबर फ्रँकी एका चेंडूत 2 अशी कामगिरी. हातली कडा आणि त्यानंतर लेमन कट रुबी कटच्या माध्यमातून शॉर्ट फाईन लेगला गेलेलो चेंडू. एकेरी रन्सन स्ट्राईक बदलली. स्ट्राईक वर आता मात्र फ्रँकी 48 रन्स 48 रन्स धावफलकार. एका गड्याच्या मोबदल्यात ही कामगिरी. सुंदर फलंदाजी सोहेल शेखची पहिल्या गड्याच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्यात आणि त्यानंतर मात्र हे भागीदारी सर्वेश कडना. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी सौरभ नाईक खेळपट्टीचा अचूक अंदाज आता मात्र आणि सौरभ आपल्या अनुभवाक मैदानात लावताना गुणवत्ता ही समर्पिततेच्या बँकेत गुंतवली ना तर आणि तरच ती मध्यरात्रीतल्या सूर्याप्रमाणे नॉर्वेतल्या सूर्याप्रमाणे कधी उगावता आणि म्हणा जोगती कामगिरी करून देता. यावेळी ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आणि मिड ऑन बोधत चेंडू आखांड्या पार दोघे बसले रांधीत आणि ढोरा पोचलेली पांदीत. रामेश्वर चौका. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. माफ करा 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. 3 ओव्हरींच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक पोचलो 52 रन्सार अर्धशतकापार एका गड्याच्या मोबदल्यात 126 चे पाठलाग म्हणजे 30 चेंडू आणि 74 रन्सांची अजून गरज. 30 चेंडू आणि 74 ची गरज. आजच्या दिवसात आपण 4 अर्धशतका बघितली ज्यामध्ये 2 अर्धशतका आधीच्या सामन्यामध्ये आणि ह्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये येईल. बॅक टू बॅक 2 इनिंग्स मध्ये 2 अर्धशतका येईल. 75 रन्सांची खेळी. मॅच विनिंग केली सुनील मालवणकर सर ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अक्षय घाटवळने 125 मध्ये योगदान दिला 78 रन्सांचा. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये लागोपाठ 2 हाफ सेंचुरी. आजच्या दिवसाचा विचार केला तर तिसऱ्या मॅच मध्ये 47 रन्सांची खेळी. चौथ्यात 50 आणि आता 5व्या मॅच मध्ये देखील 50. अतिरिक्त उसळी अरफात होलसेकर अँड फ्रॉम देवगड. रेनी क्रिकेट मध्ये मैदानात आगोखी गोलंदाजी. सकाळच्या दुपारच्या सत्रापर्यंत मैदानात सूर्य देवता देखील ऊन उगवत होती. या मैदानात आता मात्र पावसाबरोबर अचूक टप्प्याची वेगवान गोलंदाजी आगोखी गोलंदाजी आग खाऊन इंगळे ओकणारी गोलंदाजी मैदानात होताना. सुंदर गोलंदाजी
बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला प्रोटेक्शन, तोपर्यंत एकच रन घेण्याची संधी. एकेरी रनसान धावफलक पोहोचलो 53 रनसार. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारो. स्ट्रायकिंग एंडवर फ्रँकी. 3 चेंडू 6 अशी कामगिरी फ्रँकीची, मात्र अरफातने संपूर्ण दिवसात अगदी चकित केला. सुंदर गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी. या चेंडूवर हे चेंडू देखील डॉट. फक्त वारे आणि भाते मारण्याचे प्रयत्न मैदानात होताना दिसले. प्रमुख कारणीभूत म्हणजे दर्जेदार गोलंदाजी. फलंदाजीमध्ये कोणतीही कमतरता नाही, मात्र त्यापेक्षा चांगली गोलंदाजी होताना अरफात होलसेकर. जबरदस्त गोलंदाजी. या षटकात सुंदर गोलंदाजी लाईनअप बघितला ना तर प्रभावित करणारी गोलंदाजी अरफात होलसेकर. देवगडवरून बिलॉंग आणि या स्पर्धेमध्ये का दुसऱ्या टोका का दाखल झालेलो खेळाडू. वेग आणि वेग, भन्नाट वेग, चारोखाने चित निशब्दित करणारी गोलंदाजी. लागोपाठ 4-3 डॉट चेंडू. या षटकात आतापर्यंत फक्त 1 रन. म्हटलं तर ह्या षटकापुरतो जर ह्यो 1 रन राहिलो तर बियाचो कोंब म्हणून घोषित करू हरकत नाही. 53 रन धावफलकावर. आतापर्यंतची फलंदाजी अगदी विस्फोटक होती सर्वेश ची. त्यानंतर मात्र फ्रँकी एका बाजूनं चाचपडत खेळताना बघू मिळतलो. वरची कडा मिळाली. यष्टीरक्षकाच्या कपड्यावरसून गेलेला चेंडू. ह्या चेंडूवर रन घेतलं नाही. हे षटक समाप्त झाला फक्त 1 रनसाठी. दर्जेदार गोलंदाजी अरफात होलसेकरची. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 54 रन. यावर दिले फक्त 1 रन, म्हणजे उरले 24. फक्त 1च रन यावर दिलो. स्कोरबोर्ड मध्ये थोडासा करेक्शन. शेवटचा चेंडू डॉट. त्यामुळे 53 धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 53 असो धावफलक. 24 चेंडू आणि 73 पाठलाग अजून बाकी. 2 षटकांचं स्पेल. 11 रन्स फक्त दिले अरफातने आणि 1 महत्वपूर्ण गडी गारत. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. 53 रन्स धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 24 चेंडू आणि 73 असा समीकरण शिल्लक. मैदानावर 24 चेंडूंमध्ये 73ची गरज ही शोधाची जननी असा. ते फटके शोधणं खूप गरजेचं आहे. शेंगेची जागा तोपर्यंतच पोत्यात हा, जोपर्यंत त्यामध्ये दानो. एकदा का दानो निघालो की ती शेंग बंबात जाताना दिसतली. तशी गरजेची अवस्था असा. आता मैदानात साकी दिंडी बरोबरच लंगार लावची गरज असतली. तांडव नाचाची गरज असतली. गोलंदाज तयार. सौरभ नाईक गोलंदाजी मार्कवर. बॅकहँड जॅब सर्वेच्या बॅट मधून. चांगला क्षेत्ररक्षण. मिडनला प्रोटेक्शन. तोपर्यंत एकेरी रन्स आणि एकेरी रनसार. स्ट्राईकवर राजा नाटेकर. राजा नाटेकरचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिंधुदुर्गचं एक वलयांकित नाव. गोवा राज्यात देखील या दबदबो करणारा नाव. ह्या स्पर्धेचा विचार केला तर ती खेळी ह्या मॅच मध्ये अपेक्षित असतली. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू प्रवास थांबवला गेलो तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. 3ऱ्या रन्सासाठी दिला गेलेला नकार. 2 रन्सान राजान आपला सुंदर कामगिरी केली. बावीस चेंडू आणि 70 असा समीकरण शिल्लक राहिला. त्यामुळे आडवा बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. अपेक्षित टायमिंग नाया, कनेक्शन नाया. फक्त 1 रन घेण्याची संधी. मनावर संयम, वेगावर नियंत्रण. हावरा वेगाला आणि सावरा जीवाला हे पाठी आपण NH 66 वर ऐकतो. नेमक्या ताच यावेळी सौरभ नाईकने केला.
षटामू करण्याचा प्रयत्न, वरची कडा, यष्टीरक्षक स्वतः सुनील मालवणकर, चेंडू खाली टिपलेलं सुंदर झेल, खाऊची होती कुळदाची पिटी, नशिबात मात्र माती, विकेटचा पतन. सर्वेश सावंत बॅक टू द पवेलियन. टप्प्याची वेगवान गोलंदाजी, सुरुवातीच्या षटकात महागडी गोलंदाजी होती, मात्र या षटकात सौरभ नाईकने दर्जेदार कमबॅक केलो. इतिहासाच्या सुवर्णाक्षरात देखील असोच एक कमबॅक झालो. पुरंदरच्या तहात तब्बल 23 किल्ले दिले शिवाजी महाराजांकडे, राहिले फक्त 12 किल्ले. पुढच्या 9 वर्षात त्या किल्ल्यांची संख्या झाली 361. छत्रपती शिवाजी महाराजांना द ग्रेटेस्ट कमबॅक एव्हर इन वर्ल्ड हिस्ट्री यासाठी जाणला जाता. 20 चेंडूंचे खेळ बाकी, 69 रन्सांची गरज. आडव्या बॅट लावण्याचा प्रयत्न, निखिल गावड्याच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटको. एकेरी रन्स आणि एकेरी रन्सांसांगिक धावफलक 58 रन्सार. 19 चेंडू बाकी. आणि 68 रन्सांची अजून गरज. यावेळी देखील कनेक्शन नव्हतं प्रॉपर, अपेक्षित टायमिंगचा अभाव. फक्त मैदानात छोटे छोटे ढग उतरताना दिसतले, गारांचं वर्षाव होणं अपेक्षित असताना आता मैदानात खापी, पेढी आणि तारले बरोबरच सुरमय, पापलेट, इसवण आणि म्हटलं तर मोरी आणूची लागतली. मैदानात चौकार षटकारांची आतषबाजी करूची लागतली. असा होऊ नये अर्धो मिरग सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधात घेतलो. मिरगा नंतरचो खेळ असा, त्यामुळे माटव बऱ्याच जणांनी बांधले असतले, मात्र तो माटव बांधल्यानंतर देखील त्या भिजलेला घोंगडा वाळवणं, पोहणं आणि सुकवणं खूप गरजेचं असतला. 18 चेंडू आणि 18 चेंडूत 67 असा समीकरण, 66 असा समीकरण शिल्लक राहिला. 5 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. 12च्या सरासरीन 60 असं धावफलक, 2 गाड्यांच्या मोबदल्यात 18-66 ची गरज. गोलंदाजी मार्गावर ओमकार, अतिरिक्त उसळी, वेग आणि भन्नाट वेग. चेंडू कानात शिट्टी वाजवत, वाकुले टिकुले करत, जवळपास जणू काय एखादी टपली मारत यष्टीरक्षकाच्या गोदीत विसावलं. वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघानं आता मात्र कंबर कसली, नंबर आणले आणि या सामन्यात देखील तो फास आवळताना दिसतले. ऑन द राईट शॉट, पुढचा फटको फसलो. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल, भुईक, दान, लाखाचे खाक आणि झाकली मुठ 1.25 लाख त्या मालवणी म्हणीची आठवण झाली. तेवढा सोप्या नाया. तोल सावरत चेंडूच्या वेगावर नियंत्रण देत, रबर बॉल हाताना आणि टिपना खूप कठीण असा. वारंवार या सगळ्या स्पर्धकांनी, सगळ्या खेळाडूंनी सिद्ध केला म्हणून हे क्रिकेट पटलावर प्रसिद्ध असत. आणखी एक शॉटा मुख्य फटको फसलो हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पहिल्या प्रयत्नात झालेली चूक, दुसऱ्या प्रयत्नात देखील मातीमोल झाली. साधूची होती टेलिपॅथी, नशिबात होती दुर्गती, मात्र यावेळी झेल सुटलो. एक आणखी जीवदान. 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 चेंडूत 64 रन्सांची अजून गरज. आता मात्र खूपच उशीर झालो. वाईड चेंडून थोडस सुकावणारे इशारे पंचांकडून अतिरिक्त 1 रन्सांत धावफलक पोचलो. 63 रन्सार म्हणजे अर्धी मजल पूर्ण करण्यासाठी 5.5 ओव्हरी लागले. उरलेले अर्धी मजल पूर्ण करण्यासाठी अजून 2.5 ओव्हरींचा खेळ बाकी. सगळ्या आकड्यांचा खेळ असा, चांगली गोलंदाजी असा. सुनील मालवणकर यावेळी थोडीशी फिरकी गिरकीन घेतलेली दिसली. तोपर्यंत चोरट्या स्वरूपात 1 रनिलो आणि एकेरी रन्सान सामन्याची कदाचित औपचारिकता रवली की काय. 64 रन्स धावफलकावर 62 ची अजून गरज, म्हणजे 300 जास्त वळवळताना दिसतली. शॉर्ट ऑन जॅप हुकचा फटको राजा नाटेकरच्या बॅटमधून आकर्षक, शानदार, दमदार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या कपड्यावरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट जोडपार षटकार. रामेश्वर चषक षटकारान थोडीस आव्हान प्रतीक्षेत आणला. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि 56 रन्सांची गरज. असे 56 बगले म्हणत आव्हान पूर्ण करण्याची तयारी दाखवायची लागतली. परत एकदा अतिरिक्त उसळी, वाईडचा इशारा दिलो. ओव्हर द हेडचा इशारा, 1 फॉर द ओव्हर. धावफलक पोचलो 71 रन्सार, 55 रन्स, 5च्या डबल गेमाची आवश्यकता. 13 चेंडू अजूनही बाकी.
यावेळी देखील यॉर्कर लाईन चेंडू, दर्जेदार गोलंदाजी, शेवटचा चेंडू, डॉट मेडन पोलांडो पडसार, डॉट चेंडून 6 षटकांचा खेळ समाप्त झालो. 70 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात, माफ करा करेक्शन, 71 रन्स धावफलकार, 12 चेंडू आणि 12 चेंडूत 55 रन्सांची गरज. रामेश्वर क्रिकेट क्लब तेरसे बंबार्डे आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, अर्थातच रामेश्वर चषक 2026, 2 मातब्बर संघांची ग्रंथिका आजच्या दिवसात पहिल्या लढती दरम्यान देखील झालेली, ज्यामध्ये डिंगणे संघान बाजी मारलेली. आजगाव संघाच्या वर या स्पर्धेत शेवटची लढत या आजच्या दिवसातली आणि प्री क्वार्टर मुकाबल्यात क्वार्टर फायनलचा तिकीट मिळवणारी ही लढत. ह्या लढतीत आजगाव संघाचा पारडा जड दिसताना आई माऊली डिंगणे क्रिकेट संघाच्या विरोधात, म्हणजे पहिल्या सामन्यातलं पराभवाचा उत्ता काढण्याची ही नामी संधी वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघात. स्ट्रायकिंग वर निखिल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन आचरेकर. 12 चेंडू आणि 55 ची आवश्यकता. वरची कडा, यष्टिरक्षकांच्या हातांचा सहारा. परत एकदा मैदानात विकेटचा पतन. पहिल्या चेंडूवर सचिन आचरेकरने काट्यान काटो काढलो निखिलचो. तिसरा कलाम, तिसरा खुर्चीचो मानकरी. 11 चेंडू आणि 55 ची अजून गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकाराची जवळपास आवश्यकता असतली. समीकरण खूपच लांबलेला, खूप उशीर झालो. अभि नाही तो कभी नाही, अर्थातच दत्ताराम. दत्ताराम नवीन बॅटर. 11 चेंडूत 55 ची गरज असा. मैदानात आता मात्र मोठा सावज, मोठं पेट घालण्याची गरज असा. दत्ताराम घुमर शॉट खेळण्याचा प्रयत्न, पटको फसलो. या चेंडूवर इलो 1 रन आणि आता मात्र 54 रन्स अजून गरजेचे. 10 चेंडूत 54 रन्स जमवण्याची गरज असा. हक्को हत्ती बुडवण्यासारख्या असा. 10 चेंडूत 9 षटकारांची गरज. यावेळी देखील तो प्रयत्न होतो राजाचो, मात्र परत एक घुमर शॉट. चेंडू आखंड्या पार, चौकार आणि चौकार. आणि आता मात्र समीकरण 9 चेंडू 50 रन्सांची गरज. 9 चेंडू 50 रन्सांची गरज. सुंदर गोलंदाजी, वाईडचो इशारो, अतिरिक्त 1 धावेने आता मात्र समीकरण परत एकदा बिघडवला. 9 चेंडू 49 ची आवश्यकता. मनके हारे हार, मनके जीते जीत, बिन लढे जो माने हार, उसका हो धिक्कार. लढाचा लागतला. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज असताना टायमिंग सुंदर, लाजवाब. या चेंडूवर कनेक्शन खूपच सुंदर. 1 धपाटो, 1 नाकार मुटको. मैदानात रामेश्वर चषक षटकार. देखील आणखी एक ऑन द शॉट पूल करण्याचा प्रयत्न. सुंदर फलंदाजी, प्रयत्न खूपच सुंदर, मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी ही प्रमुख कारणीभूत. 7 चेंडू आणि 42 असा समीकरणीला. सगळ्या षटकारांची गरज. फटको फसलो. डॉट चेंडू आणि प्रत्येक डॉट चेंडू नशी सामन्यातली औपचारिकता असतली. षटक क्रमांक 7 समाप्त. 6 चेंडू आणि 42 ची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 42 रन्सांची गरज. ही औपचारिकता म्हणजे लग्नाचे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर बाळ घालण्याची औपचारिकता.
वरात लावल्यानंतर माप ओलांडण्याची औपचारिकता, वरात लागल्यानंतर मुंडावळे वरायाक बांधण्याची औपचारिकता, सगळं औपचारिकता जे माटवतसून गेलेत त्यांना सगळ्यांका माहित असतले. वाईडचा इशारा, अतिरिक्त 1 रन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनवर शेख. 6 चेंडूत आता मात्र 41 रन्सांची गरज. ओव्हर पिच, ये गेंद उड़ी और सीधे जाके स्टैंड्स में जुड़ी. रामेश्वर चषक षटकार. 6-41 ची गरज होती. 5 चेंडू आणि 35 ची गरज. 5 5 आणि चौकात नाच. मालवणी म्हणीची आठवण करणारी गरज असलेली 91 3 गड्यांच्या मोबदल्यात मैदानात राजा थोडस लेट बर असताना यावेळी देखील वेगवान तेस्तर्रार अनुवलचे चेंडू. यावेळी कन्कशन रूल लावलं जातं काय बघणं गरजेचा. वेगवान अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. राजा नाटेकर वर थोडस प्रहार करताना दिसलो, मात्र राजा तयार. 4 चेंडू 35 ची आवश्यकता ही औपचारिकता बाकी. भारधान चेंडू कट केलो. आता कटवर फक्त 1 रन घेण्याची संधी. औपचारिकता असा जवळपास या सामन्यात वर्चस्व गाजवताना दिसतो वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव संघ मालक अर्थातच संकेत केरकर साहेब आणि सुनील मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आई माऊली डेंगणे क्रिकेट संघाने चांगला प्रत्युत्तर दिला खरा, मात्र थोड्याशा फरकानं या सामन्यात पिछाडीवर पडताना दिसतो. परत एकदा उडालेलं कारण जो सुटलेलो चेल त्याच्यावर मिळालेलं 1 रन आणि औपचारिकता. 93 रन्स धावफलकावर 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता. डिफेन्स केलेलं फटको. या चेंडूवर 1 रन घेण्याची प्रयत्न होतो, मात्र ऐन टाइमक दिलेलं नकार. NS66 च यू टर्न आणि म्हटलं तर बैलगाडीची खरडी. ऑन द राईज बॅकहँड गॅप. चेंडू अखंड पार जाता जाता एकच षटकार. मात्र या षटकाराने या सामन्यावर काही एक फरक पडायचा नाही. वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ आजच्या दुसऱ्या दिवसातलं दुसरं संघ ठरलो क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी, म्हणजे रविवारच्या ड्रॉसाठी क्वालिफाय. सृष्टी स्पोर्ट्स नेमळे आणि वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ हे 2 संघ अजून दाखल झाले क्वार्टर फायनल.